नमस्कार. आज आपण जयपाल चौगले यांच्या प्लॉटवर कसबा सांगाव इथं आलेलो आहे. त्यांनी आपले ग्रीन पॅन्टचे उत्पादन वापरून हे ऊसाचं चांगलं उत्पादन घेतलं आहे की त्यांच्याकडून जाऊ आपण ऐकूया की त्यांना एक्झॅक्ट काय रिझल्ट मिळाला. नमस्कार जयपाल सर. नमस्कार. ह्या प्लॉटसाठी तुम्ही आपले ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरलेत, त्याचा नेमका तुम्हाला काय फायदा झाला? नमस्कार, माझं नाव जयपाल भूपाल चौगले, राहणार कसबा सांगाव. गंगानगरमध्ये आपला कसबा सांगावमध्ये हा प्लॉट आहे. लागण केल्यानंतर आपण ST ग्रो नॅट्रो ही तिन्हीची 100-100 मिलीनं 3 पंप आळवणी केली होती. टोटल हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. नंतर लागणीच्या वेळेला लागण केल्यानंतर ST ग्रो नॅट्रो सोडलं. त्याच्याबरोबर एक 10-10-20 आणि एक भूमी पॉवर टाकलं होतं. त्याच्यानंतर आम्ही 3 ते 4 महिन्यानं परत भरणी केली. त्यावेळी परत 10-10-20 आणि भूमी पॉवर टाकलं होतं आणि 2 बैलगाड्या शेणखत आणि 3 फवारण्या घेतल्या होत्या. म्हणजे ग्रो आणि नायट्रोकिंगचे 3 फवारणी घेतलेले आहेत. हो. बरं, या प्लॉटमध्ये तुम्हाला नेमका काय काय बदल वाटतं? म्हणजे याच्यापूर्वी पण तुम्ही शेती करत होता आणि त्यानंतर ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरल्यानंतर काय बदल तुम्हाला जाणवतो आहे? ह्याच्या आधी आमचं टोटल म्हणजे 7 ते 8 टन, ह्या 10 गुंठ्यात 7 ते 8 टन ऊस होत होता. आता कमीत कमी आम्ही हा 9 महिन्याचा प्लॉट आहे, म्हणजे 10वा चालू आहे. 9.5 महिने झालेले आहेत कंप्लीट. आणि महत्त्वाचं म्हणजे फिरीतलं अंतर, ऊसाची जाडी आजपर्यंत म्हणजे असं कधी आम्हाला भेटलं नव्हतं. आणि परत त्याचबरोबर रानाची जी भुसभुशीत पण आहे, पूर्णतः रान असं भुसभुशीत पण आहे, रानाला खुसखुशीतपणा आहे. म्हणजे माती भुसभुशीत झालेली आहे आणि पेरांची जाडी पण वाढलेली आहे आणि लांबी पण वाढलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. हो, पेरीतलं प्रत्येक अंतर पण समान आहे. जरा दाखवू शकता? सेम अंतर आहे आपलं. म्हणजे जवळपास 1 विताची पेरं तुम्हाला हो, मिळालेले आहेत. जसं तुम्ही म्हणला की 9 महिने पूर्ण झालेले, 10वा महिना चालू आहे. हां, आता किती पेरावर हा ऊस आहे, जरा मोजून दाखवता? ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. जवळपास 23 पेरं तुम्हाला मिळालेलं, अजून 10 महिन्याला पूर्ण पण झालेलं नाही आहेत. नाही. म्हणजे जवळपास 2.25 पेरं महिन्याच्या हिशोबानं तर म्हणू शकतो. हो. हे याला आता आहेत या प्लॉटला तुम्हाला. आणि जसं तुम्ही सांगितलं की पूर्वी 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 टन उत्पादन मिळायचं. आता हे तर ऑलरेडी तुमचा प्लॉट आता चालूच आहे. हो. याच्यावरून किती निघाल असं तुम्हाला अंदाज आहे? आमचा आता जो बाकीचा प्लॉट गेलेला आहे तो कमीत कमी 12 टन ऊस गेलेला आहे. अजून 2 टन तर माल आहे आपला, म्हणजे 14 टनाच्या आसपास आहे. म्हणजे जवळपास 10व्या महिन्यातच तुम्हाला 14 टन हो हे उत्पादन तुम्हाला इथं या प्लॉटवर मिळेल असं तुम्हाला अपेक्षित आहे. हो हो. ह्याला टोटल ग्रीन पॅन्टचा जो खर्च आला तो किती आहे? करीबन मी 10 गुंठ्याला कमीत कमी 7-7-14 एक 3,000 पर्यंत केलेला आहे. म्हणजे 2.5 ते 3,000 2,500 ते 3,000 रुपये तुम्ही ग्रीन पॅन्टचं प्रोडक्ट ह्याला वापरलेलं आहे. आणि थोडंफार रासायनिक खते पण तुम्ही कमीच वापरलेलं आहे. रासायनिक फक्त 2-10-10-26 तेवढंच वापरलेलं. आणि त्यानुसार तुम्हाला जमिनीची प्रत पण चांगली दिसलेली आहे, हो हो उत्पादन पण चांगलं मिळालेलं आहे. हो. ग्रीन पेंटच्या वापराने तुम्ही समाधानी आहात? भरपूर समाधान आहे. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना एवढं सांगेन की जे आता हा आमचा प्लॉट आहे, लगेच आमच्या लागून तात्यांचा पण प्लॉट आहे. या आमच्या ज्या जमिनीमध्ये जी भुसभुशीतपणा आहे, मोकारपणा, तेच तसं आमच्या तात्यांच्या प्लॉटमध्ये नाही. ही पहिली गोष्ट झाली. म्हणजे आणि प्रत्येक आता हे तणकाड जर आपण उकडून बघितलं, पूर्णतः मुळखंडा सहित उकडून येते. म्हणजे असं लेबरांना पण खुरपं लावण्याची गरज नाही, काय नाही. म्हणजे तणकाड झालं तर पण भुसभुशीतपणानं उपडता येते. आणि मुळं आता ही बघितला तुम्ही, ऊसाची मुळं जर बघितलं तर सुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे एवढ्या प्रमाणात असं रान भुसभुशीत पण आहे. म्हणजे माती भुसभुस झाल्यामुळे मुळं पण खोलवर गेलेले आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे जसं आपण शेतकऱ्यांना सांगतो तुमचा उत्पादन खर्च कमी येणं, उत्पादन वाढेल आणि जमिनीची प्रत सुधारेल, हो हो, हे जसं आपण बोलतो तसं तुम्हाला तुमच्या रानामध्ये दिसलेलं आहे. दिसलेला आहे. हा पूर्ण प्लॉट असा म्हणजे प्रत्येक बी पण आमचं चांगलं असल्यामुळं बाहेर आता 3200 ते 3100 रुपयानं दर चालू आहे आणि आम्हाला 3500 रुपयानं दर मिळाला टनाला. डोळं पण आपली सगळी ठास आहेत, त्याच्यामुळं ब्याला कुणीही नाही म्हणत नाही. लगेच सांगाल त्या वेळेस सांगून घेऊन जाते.
धन्यवाद.